धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना व वारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। त्यामुळे सांगली येथील कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे। येथील आयर्विन पुलाची पाणी पातळी 15.3 फुटांवर पोहोचली आहे। त्यामध्ये रविवारी आणखी वाढ होणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढलाय। शुक्रवारी रात्री व शनिवारी पाऊस सुरू आहे। शिराळा, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यात पावसाचा जोर असून उर्वरित ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे। कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढलाय। कोयना धरणातून शनिवारी सायंकाळी 5 वाजता विसर्ग वाढवण्यात आलाय। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटांवरून 5 फुटांपर्यंत वाढवण्यात आले असून 20,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। तर कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 2ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। एकूण 23,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। तर वारणा धरणातून 10,260 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीच्या पाणी पात्रात देखील झपाट्याने वाढ होत चालली आहे। येथील आयर्विन पुलाची पाणी पातळी शनिवारी सायंकाळी 15.3 फुटांवर पोहोचली होती। रविवारी पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे।